नमस्कार, मी सागर पगार फायरपाम कंपनीमधून। जसं आपण बघू शकतो इथे फसल हब म्हणून आपण इन्स्टॉल केला आहे। या ठिकाणी हा फसल हब 16 पिन आउटपुट देणारा कंट्रोलर आहे। या ठिकाणी मी 2 मोटर कनेक्ट केले। हे 2 मोटर तुम्ही बघू शकतात आणि बाकीचे माझे 14 वोल्ट फील्डमध्ये कनेक्ट केलेत। तर ह्या ठिकाणी काय होतं, जर मला ऑटोमध्ये पण चालू करायचे आणि मॅन्युअलमध्ये पण चालू करायचे तर मी हे स्विच ऑन ऑफ केलं ह्या ठिकाणी तर मॅन्युअल माझी मोटर चालू होणार आहे आणि जर मी ऑटोमध्ये टाकले तर ती माझ्या मोबाईल सिस्टीमने चालू होणार आहे या मोबाईलमधून। तसंच ह्या ठिकाणी बघितले तुम्ही राउटर दिलं आहे। हे राउटर कशासाठी दिलं आहे की हा ऑनलाईन असण्यासाठी आपण राउटर कनेक्ट करत असतो। तो जर नेटवर्क नसेल तर हा राउटर आपल्याला क्लाउड बेसवर आपल्याला दिसणार नाही आहे। त्यासाठी राउटर कनेक्ट करून आपण हे कनेक्ट करत असतो। तसंच आपण याला एक सेफ्टीसाठी म्हणजे जेणेकरून आता फॉर्ममध्ये काय असतं, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम खूप असतो, त्या ठिकाणी आपण स्टॅबिलायझर कनेक्ट करूनच त्याला सप्लाय देतो। जेणेकरून काय होते की स्टॅबिलायझर दिल्यावर लाईटचं कमी जास्त होणं हे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे तो एका स्थिर ठिकाणी ते व्होल्टेज प्रोव्हाइड करत असतो। जसं काही आपल्याला सिंगल फेजमध्ये व्होल्टेज लागते 220-230च्या आसपास, पण मग शेतामध्ये भेटतं आपल्याला 180-190 ते व्होल्टेज स्टेप अप स्टेप डाऊन करून तो काम करत असतो। अशा प्रकारे ही मिनी इरिगेशन सिस्टीम आहे। याच्यात फुल्ली ऑटोमॅटिक सिस्टीम आहे। व्होल्टेज दिसणं किंवा आपला ॲम्पियर मोटर ॲम्पियर किती येते हे सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर चेक करू शकतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या टायमानुसार किती वेळ पाणी द्यायचं आहे, किती वेळ शेतात पाणी गेलं पाहिजे ते सर्व काही रेकॉर्ड आपल्या मोबाईलमध्ये येतो आणि तो रेकॉर्ड आपण लॉग काढू शकतो। ते लॉग आपण 1 महिना 2 महिन्याचा पण लॉग काढू शकतो, जेणेकरून त्यांच्या बागची स्टेज तशी वाढत जाईल तसं त्यांना त्याचा अनुभव पण येतो की आपण पाणी किती दिलं आहे आणि आपल्या किती प्रमाणात खत गेलं आहे, काय गेलं आहे किंवा मोटर चालू झाली की नाही त्याचे सगळे लॉग आपल्या मोबाईलमध्ये दिसत असतात। धन्यवाद।